हॅलो गाईज, मी शुभांगीसाठी आणि आज आपण करणार आहोत व्हेज मटन बिर्याणी म्हणजेच कटहलची बिर्याणी. मी कटहल फर्स्ट टाईम मी आमच्या ऑफिसमध्ये खाल्लं होतं. आमचे मॅनेजर आहेत अशोक सर, त्यांनी आणलं होतं आमच्यासाठी नाश्ता, ते म्हणजे कटहलची भाजी आणि चपाती. आणि सिरियसली सांगते, जेव्हा मी ती फर्स्ट टाईम भाजी खाल्ली मला असं वाटत होतं मी मटनचीच भाजी खाल्ली आहे. आणि ती एवढी अप्रतिम बनवली होती त्यांच्या वाईफने की भाईसाहेब अजून त्याची टेस्ट विसरलेली नाही आहे. आणि सो आज मी मार्केटला गेली होती मम्मीसोबत. मग मला तिकडे कटहल दिसलं, मग आपण लगेच उचलून त्याला घरी आणलं आणि घेतली कटहलची बिर्याणी करायला. सो कटहलची बिर्याणी मी फर्स्ट टाईमच करत आहे. सो बेसिक आपण ज्या पद्धतीने चिकन बिर्याणी करतो त्याच पद्धतीने मी करणार आहे, जसं का चिकन पुलाव करतो तसं. सो सगळ्यात पहिले खडा मसाला, मग कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, टमॅटो, जे काही मसाले सगळे स्टेप बाय स्टेप्स टाकून त्यांना फ्राय केलं. आणि देन आपण घेतलं कटहल फ्राय करायला. कटहल धुवून व्यवस्थित त्याच्यात टाकलं, त्याला फ्राय केलं. मग कटहल टाकल्यानंतर त्यात मसाले टाकले, हळद, मीठ, मिरची, बिर्याणी मसाला वगैरे. आणि इथे मी एक 5 मिनटं रेस्ट करायला ठेवणार त्याला, कारण की तेल सेपरेट होईपर्यंत त्याला फ्राय करायचं असतं आय थिंक. देन मग त्याला तेल सेपरेट होईपर्यंत फ्राय केलं. अशा पद्धतीने असं आपलं तेल सेपरेट होईल. देन त्यानंतर त्याच्यात मी तांदूळ टाकणार आहे. मी तांदूळ अगोदरच धुवून भिजत ठेवले होते, कारण की मी ते लांबकी बासमती जे दावत तांदूळ येतात ते आणले होते. ठीक आहे, मग त्यानंतर ते तांदूळ घालून मस्त 2 शिट्ट्या करणार. आणि सिरियसली सांगते, ही बिर्याणी मी फक्त 2 शिट्ट्यामध्ये केली आहे आणि ही 2 शिट्ट्यामध्ये झालीसुद्धा. आणि घरामध्ये एवढा सुगंध दरवळत होता सगळीकडे, इतकी मस्त खुशबू येत होती ते विचारू नका. आणि वरून थोडंसं साजूक तूपही घातलं, ॲडिशनल आपली काय म्हणतात ॲडव्हान्स सवय आहे ती, इट्स ओके. देन त्यानंतर 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी ती टेस्ट करायला घेतली. ती एवढी अप्रतिम बिर्याणी झाली होती की विचारू नका. तुम्ही एकदा ट्राय करा, खूपच छान लागते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लव यू अँड बाय बाय.